हाय स्टुडंट्स, आज आपण 8th स्टँडर्डचा एरिया लेसन शिकत आहोत. त्यातील प्रॅक्टिस सेट 15.2 घेणार आहे मी. तर तो सॉल्व करण्यासाठी आपल्याला यूज करायचा आहे फॉर्म्युला. तो फॉर्म्युला आहे एरिया ऑफ रॉम्बस इज इक्वल टू 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ लेन्स ऑफ डायगोनल्स. म्हणजेच रॉम्बसला जे डायगोनल्स असतात त्यांचं मल्टिप्लिकेशन 1/2 इंटू डायगोनल्सचं मल्टिप्लिकेशन. पहा, प्रॅक्टिस सेट 15.2 इझी आहे. तर कसं सॉल्व करायचा पाहूया. त्यातील फर्स्ट एक्झाम्पल, लेन्स ऑफ द डायगोनल्स ऑफ अ रॉम्बस आर 15 सेंटीमीटर अँड 24 सेंटीमीटर. फाइंड इट्स एरिया. आपल्याला डायगोनल्स दिलेले आहेत, रॉम्बसचे डायगोनल्सची लेंथ दिलेली आहे. आपल्याला रॉम्बसचा एरिया फाइंड करायचा आहे आणि फॉर्म्युला यूज करायचा आहे. सॉल्व करूया, पाहूया चला. आपल्याला ह्याची लेंथ दिलेली आहे, ती लिहून घेऊया. लेन्स ऑफ डायगोनल्स इज इक्वल टू 15 सेंटीमीटर अँड 24 सेंटीमीटर. हे गिवन आहे. गिवन काय आपल्याला? लेन्स ऑफ डायगोनल्स 15 सेंटीमीटर अँड 24 सेंटीमीटर. आपल्याला काढायचा आहे एरिया. फॉर्म्युला लिहूया. एरिया ऑफ रॉम्बस इज इक्वल टू 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ लेन्स ऑफ डायगोनल्स. 1/2 इंटू लेन्स काय दिलेले आहे डायगोनल्सचे आपल्याला 15 अँड 24. त्यांचं प्रोडक्ट 15 इंटू 24. प्रोडक्ट मीन्स मल्टिप्लाय. 2 1 2 इथे डिवाइड होतं आहे. हे डिनॉमिनेटरला आहे, हे न्यूमरेटरला आहे. 2 1 2, इथे 2 1 2, 2 2 4. राहिले काय? 15 इंटू 12 इज इक्वल टू, इथे करूया मल्टिप्लाय. 15 2 30, कॅरी 3, 15 1 15 प्लस 3 18, 180. आणि एरिया आहे म्हणून स्क्वेअर सेंटीमीटर. आन्सर काय लिहिणार? एरिया ऑफ रॉम्बस, एरिया ऑफ रॉम्बस इज 180 स्क्वेअर सेंटीमीटर. खूप इझी आहेत. सेकंड नंबरचा पाहूया एक्झाम्पल. सेकंड नंबरचे एक्झाम्पल पाहूया. लेन्स ऑफ अ डायगोनल्स ऑफ अ रॉम्बस आर 16.5 सेंटीमीटर अँड 14.2 सेंटीमीटर. फाइंड इट्स एरिया. इथे सुद्धा आपल्याला डायगोनल्सची लेंथ दिलेली आहे. आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे. तर गिवन लिहून घेऊया. लेंथ ऑफ डायगोनल्स is equal to 16.5 सेंटीमीटर and 14.2 सेंटीमीटर. आता आपल्याला एरिया फाइंड करायचा म्हणून फॉर्म्युला एरिया ऑफ रॉम्बस इज इक्वल टू 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ लेन्स ऑफ डायगोनल्स. 1/2 इंटू दिलेल्या डायगोनल्सचे मल्टिप्लाय इंटू 14.2. 14.2ला 2 डिवाइड होईल. 2 7 आणि 2 1 2 7 14, 2 1 2 अँड राहील 7.1. आता आपल्याला मल्टिप्लाय कोणाचं करायचं आहे? 16.5 अँड 7.1. पॉईंट नाही असं समजूया आणि मल्टिप्लाय करूया. 5 1 5, 6 1 6, 1 1 1, 7 5 35, 7 6 42 प्लस 3 45, 7 1 7 प्लस 4 11. ॲडिशन 5 11 5 6 7 1 1. आन्सर आलेला आहे 11 7 1 5. आणि आता आपल्याला द्यायचे आहेत पॉईंट. मल्टिप्लाय केल्यानंतर पॉईंट कसे द्यायचे? इथे युनिट प्लेस नंतर पॉईंट आहे, इथे युनिट प्लेस नंतर पॉईंट आहे. दोन्ही पॉईंट काउंट करायचे. 1 अँड 2 किती घानंतर आहेत? 1. इथे युनिट प्लेस, इथे युनिट प्लेस. 1 2 1 2. आणि एरिया फाइंड केला आहे म्हणून स्क्वेअर सेंटीमीटर. 117
0.15 स्क्वेअर सेंटीमीटर. थर्ड नंबरचं एक्झाम्पल पाहूया. If perimeter of a rhombus is 100 cm and length of one diagonal is 48 cm, what is the area of quadrilateral? पहा, इथे आपल्याला रॉम्बस दिलेला नाही आहे. रॉम्बसचं आपल्याला पेरिमीटर दिलेलं आहे. आपल्याला लेट करायचं आहे, ॲज्युम करायचं आहे. रॉम्बस आपण ॲज्युम करूया. ABCD इज अ रॉम्बस अँड AC अँड BD इज अ डायगोनल्स. बघा, लेट द ॲज्युम केलं आहे आपण रॉम्बस ABC अँड D. ABCD रॉम्बस आपण ॲज्युम करूया. लेट रॉम्बस ABCD इज रिक्वायर्ड rhombus and AC and BD are two diagonals. AC and BD are two diagonals intersecting at point E. असं आपण ॲज्युम केलं. आता आपल्याला काय दिलेलं आहे, एक डायगोनल्स दिलेला आहे. एक डायगोनल किती दिलेला आहे, 48. मग आपण AC किंवा BD कोणतीही एक डायगोनल आपण 48 लिहूया. म्हणून लिहूया AC इज इक्वल टू 48 सेंटीमीटर. एक डायगोनल आपल्याला दिलेली आहे. आपल्याला ऑल पेरिमीटर दिलेला आहे आणि आपल्याला आता पहिल्यांदा काय करून घ्यावं लागेल, वन साईड काढून घ्यावी लागेल. वन साईड काढली, एक डायगोनल आपल्याला माहिती आहे. आपल्याला अनदर डायगोनल्स काढू तेव्हा आपल्याला एरिया काढता येणार आहे, कारण एरियाला आपल्याला डायगोनल्सची प्रोडक्ट लागतं किंवा डायगोनल्सचा मल्टिप्लाय लागतो. परंतु इथे काय झालं, आपल्याला एक डायगोनल दिला आहे, दुसरा डायगोनल माहिती नाही. तर आपल्याला BD काढायचं आहे. त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला साईड माहिती करून घ्याव्या लागतील. तर पाहूया आपण कसं काढायचं. आपल्याला इथं पेरिमीटर ऑफ रॉम्बस दिलेला आहे. पेरिमीटर ऑफ रॉम्बस इज इक्वल टू पेरिमीटर ऑफ रॉम्बस 4 इंटू साईड. आता रॉम्बसचा पेरिमीटर किती आहे, 100 इज इक्वल टू 4 इंटू कोणतीही साईड घ्या. आपण AB घेऊया, AB फाइंड करूया. आता हे 100 इज इक्वल टू काय करूया, हे 4 इंटू आहेत ते काय होतील, इथे डिवाइड बाय होतील आणि AB फाइंड होईल आपला. 4 1 जा 4, 4 2 जा 8, राहिले 2, 4 5 जा. AB इज इक्वल टू 25 सेंटीमीटर. आपण पेरिमीटरवरून वन साईड काढून घेतली. AB आपला इथे फाइंड झाला आहे. आता आपण AE काढूया, म्हणजे आपल्याला BE काढता येईल पायथागोरस थेरमवरून. बघा, AB आपण फाइंड केला पेरिमीटरवरून. आता आपण BE काढायला लागेल आपल्याला, तर त्यासाठी आपण AE फाइंड करूया. AE कसा होईल, ACच्या हाफ असणार AE, कारण डायगोनल्स ऑफ रॉम्बस बायसेक्ट इच अदर म्हणून AE असणार आहे ACच्या हाफ. आता लिहूया आपण AE इज इक्वल टू लेंथ AE इज इक्वल टू 1/2 इंटू लेंथ ऑफ AC. लेंथ AE इज इक्वल टू 1/2 इंटू लेंथ AC. कारण काय, डायगोनल्स ऑफ रॉम्बस बायसेक्ट इच अदर. आता आपण लेंथ AE काढूया AC वरून. लेंथ AE इज इक्वल टू 1/2 इंटू AC किती आहे आपला 48. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 4 जा 8. लेंथ AE इज इक्वल टू 24 सेंटीमीटर. पहा, इथे आपल्याला वन साईड मिळाली, डायगोनल्स मिळाला, हाफ डायगोनल्स मिळाला. इथे असतो राईट अँगल, ते सोडवूया आपण. पहा पुढे आता डायगोनल्स ऑफ रॉम्बस. पुढे पहा, डायगोनल्स ऑफ रॉम्बस आर परपेंडिक्युलर to each other. So therefore
मेजर ऑफ अँगल AEB इज इक्वल टू 90 डिग्री. AEB काय झाला आपला 90 डिग्री. आता 90 डिग्री AEB झाला. मग आता इन राईट अँगल ट्रायंगल आपल्याला वन साईड माहिती आहे, AB माहिती आहे, AE माहिती आहे, आपल्याला BE काढायचा आहे, म्हणजे हाफ डायगोनल्स मिळाला आपल्याला. इन राईट अँगल ट्रायंगल लेंथ AB स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ AE स्क्वेअर प्लस लेंथ EB स्क्वेअर. पहा आकृतीवरून दाखवते मी तुम्हाला. इथे पहा आपल्याला काय मिळालेलं आहे. AE माहिती आहे 24 सेंटीमीटर आहे, AB माहिती आहे आपल्याला 25 सेंटीमीटर आहे, BE आपल्याला फाइंड करायचा आहे. इथे AEB हा आहे 90 डिग्री. AEB आहे 90 डिग्री बिकॉज डायगोनल्स ऑफ रॉम्बस आर परपेंडिक्युलर इच अदर, म्हणून इथे आहे 90 डिग्री. मग आता हा ट्रायंगल लक्षात घ्यायचा. AEB मध्ये AB स्क्वेअर इज इक्वल टू BE स्क्वेअर प्लस AE स्क्वेअर, पायथागोरस थेरम. पहा AB स्क्वेअर इज इक्वल टू AE स्क्वेअर प्लस EB स्क्वेअर बिकॉज ऑफ पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम. आता आपल्याला AB माहिती आहे किती आहे 25 स्क्वेअर, लेंथ AE 24 स्क्वेअर प्लस EB स्क्वेअर. आपल्याला EB काढायचा आहे. 25 स्क्वेअर ऑफ 25 625 इज इक्वल टू 576 प्लस EB स्क्वेअर. आता हे प्लस असलेले 565 राईट हँड साईडचे लेफ्ट हँड साईडला होतील मायनस EB स्क्वेअर. याचं मायनस केल्यावर राहतात 49 इज इक्वल टू EB स्क्वेअर, म्हणून EB इज इक्वल टू √49 अँड EB इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. EB आपल्याला फाइंड झालेला आहे 7 सेंटीमीटर. आता हां EB आपल्याला फाइंड झाला. EB आपला आलेला आहे 7 सेंटीमीटर. आपल्याला BD फाइंड करायचा आहे. तर BD काय BD काय होईल, डबल होईल. BEच्या डबल BD होणार, कारण BD इज इक्वल टू 2 इंटू BE, कारण डायगोनल्स ऑफ रॉम्बस बायसेक्ट इच अदर. लिहूया ते. BD इज इक्वल टू, आपल्याला डायगोनल BD हवा आहे. BD इज इक्वल टू 2 इंटू EB, 2 इंटू लेंथ ऑफ EB. कारण काय, डायगोनल्स ऑफ रॉम्बस बायसेक्ट इच अदर. आता BD इज इक्वल टू 2 इंटू EB 7, म्हणून BD इज इक्वल टू 14 सेंटीमीटर. पहा एक डायगोनल आहे आपला 48 सेंटीमीटर अँड सेकंड डायगोनल्स आलेला आहे आपला 14 सेंटीमीटर. आता आपण एरिया ऑफ क्वाड्रिलेटर काढू शकतो. आपल्याला दोन्ही डायगोनल्सची लेंथ मिळालेली आहे. पहा एरिया ऑफ क्वाड्रिलेटरल is equal to 1/2 into product of the lengths of diagonals. तर 1/2 फर्स्ट डायगोनल आहे आपली 48. आता काढलेली BD डायगोनल्स आली 14. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 4 जा 8, 24 इंटू 14, 24 इंटू 14 आन्सर येते आहे. काढूया आपण. 4 4 जा 16, कॅरी 1, 4 2 जा 8, 9 0, 4 1 जा 4, 2 1 जा 2, 6 9 336 स्क्वेअर सेंटीमीटर. इजी आहे. एरिया ऑफ क्वाड्रिलेटरल
is 336 square centimeter. फोर्थ नंबरचं एक्झाम्पल पाहूया. इफ लेंथ ऑफ अ डायगोनल ऑफ अ रॉम्बस इज 30 सेंटीमीटर अँड इट्स एरिया इज 240 स्क्वेअर सेंटीमीटर, फाइंड इट्स पेरीमीटर. आपल्याला आता डायगोनल्सची लेंथ दिलेली आहे का आणि एरिया दिलेला आहे, आपल्याला पेरीमीटर फाइंड करायचं आहे. त्यासाठी आपण पहिल्यांदा क्वाड्रिलेटर ॲज्युम करूया, रॉम्बस ॲज्युम करूया. ABCD is a rhombus and AC and BD are the diagonals intersecting at point A. पाहूया. लेट ॲज्युम केलं आपण. लेट quadrilateral ABCD is a rhombus. AC and BD are diagonals intersecting at point M. पहा, आपण ॲज्युम केलेला आहे ABCD हा रॉम्बस आहे. AC and BD आर द डायगोनल्स इंटरसेक्टिंग ॲट पॉईंट M. आता आपल्याला काय दिलेलं आहे, तर एरिया दिलेला आहे रॉम्बसचा आपल्याला आणि लेंथ दिलेली आहे एका डायगोनल्सची. तर आपण करूया, BDची लेंथ दिलेली असं समजूया. लेंथ BD इज इक्वल टू 30 ना, 30 सेंटीमीटर. बघा, BD 30 सेंटीमीटर घेऊया. आपल्याला AC फाइंड करायचा आहे. AC फाइंड करून मग आपल्याला साईड फाइंड करावी लागेल, कारण आपल्याला पेरीमीटर काढायचं आहे. पेरीमीटर फाइंड करण्यासाठी आपल्याला कशाची गरज पडेल, साईडची. पेरीमीटरचा फॉर्म्युला आहे 4 इंटू साईड. साईड माहिती नाही तर पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, BD दिलेला आहे आणि एरिया माहिती आहे, तर आपल्याला AC फाइंड करून घ्यावा लागेल. तर मग आपण करूया फाइंड. एरिया ऑफ quadrilateral ABCD is equal to 1/2 into product of the lengths of diagonals. 1/2 पहिल्यांदा एरिया किती दिलेला आहे आपल्याला, 240. एरियाच्या जागेवर एरिया लिहूया 240. 1/2 इंटू प्रोडक्ट आहे तर BD दिलेला आहे आपल्याला 30 आणि लेंथ AC आपल्याला फाइंड करायचा आहे. पहा, 240 इज इक्वल टू 2 1 जा 2, 2 5 जा 10, राहिले 15 इंटू AC. ते 15 इंटू आहेत ते लेफ्ट हँड साईडला होतील, डिवाइड बाय AC. 15 करूया, डिवायडेशन करूया 15. काय येते पाहूया. 240 डिवायडेड बाय 15. 15 1 जा 15, 14 1 9 0, 15 6 जा 90. आला AC इज इक्वल टू 16 सेंटीमीटर. इथे आपल्याला दुसरा डायगोनल मिळालेला आहे. आता पहा, AM आणि BM हे आपण काढून घेऊया. AM आणि BM काढून घेऊया म्हणजे आपल्याला ही साईड फाइंड करता येईल. तर AM लेंथ AM इज इक्वल टू 1/2 इंटू AC, कारण डायगोनल्स ऑफ रॉम्बस bisect each other. Diagonals bisect each other. So AM is equal to 1/2. AC आहे 16. इथेच लिहिते आता मी. AM is equal to 8 सेंटीमीटर. सेम तसंच लेंथ BM is equal to 1/2 into BD. Diagonals bisect each other. पहा, BM फाइंड करताना BDच्या पहा, BM फाइंड करताना BDच्या हाफ, AM फाइंड करताना ACच्या हाफ. नेहमी लक्षात ठेवायचं, कारण ते डायगोनल्स बायसेक्ट इच अदर, एकमेकांना बायसेक्ट करतात. BD किती आहे आपला
30 आहे, म्हणून बी एम येईल 15 सेंटीमीटर. लेंथ बी एम इज इक्वल टू 15 सेंटीमीटर. दोन साईड फाइंड झाल्या आपल्या. इथे पहा, दोन साईड फाइंड झाल्या. बी एम आणि ए एम आपल्याला माहिती झाल्या. आता आपल्याला काढायचं आहे ए बी. आणि ए बी काय असणार आहे? डायगोनल. ए बी आपला असणार आहे हायपोटेनस. किंवा पहा, इथे आपल्याला पायथागोरस थेरम यूज करावा लागेल, कारण डायगोनल्स ऑफ रॉम्बस आर परपेंडिक्युलर इच अदर. त्याच्यामुळे एम पॉईंट जवळ होतो 90 डिग्री. एम पॉईंटच्या जवळ होतो 90 डिग्री, कारण परपेंडिक्युलर इच अदर. डायगोनल्स परपेंडिक्युलर इच अदर, म्हणून एम पॉईंट जवळ झाला 90 डिग्री. तर हा आपला काय झाला? राईट अँगल ट्रायंगल. वन साईड सेकंड साईड आपल्याला माहिती आहे. आपल्याला काय काढायचा? हायपोटेनस. पहा, measure of angle AMB is equal to 90 degree because diagonals perpendicular each other. Diagonals perpendicular each other, म्हणून AMB is equal to 90 degree. म्हणून आता in right angle triangle AMB, AB square is equal to AM square plus BM square. पायथागोरस थेरम. पहा, ए बी आपल्याला फाइंड करायचं आहे. वन साइड फाइंड झाले की आपण पेरिमीटर काढता येईल आपल्याला. ए एम किती आहे आपला? 8 सेंटीमीटर अँड बी एम आहे 15 सेंटीमीटर. म्हणून 8 स्क्वेअर 64 प्लस 225. 4 प्लस 5 9 8 2. ए बी स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट 289 अँड ए बी इज इक्वल टू 17 चा स्क्वेअर आहे 289, म्हणून ए बी इज इक्वल टू 17. आता आपल्याला इथे ए बी म्हणजे वन साइड फाइंड झालेले आहे. आता आपण पेरिमीटर काढू शकतो. आपल्याला पेरिमीटरच फाइंड करायचं आहे, म्हणून लिहूया पेरिमीटर ऑफ रॉम्बस इज इक्वल टू 4 इंटू साइड. 4 इंटू 17. 17 4 जा 68 सेंटीमीटर. इथे ए बी इज इक्वल टू 17 सेंटीमीटर आहे. ही आपल्याला काय मिळालेली आहे? रॉम्बसची साईड. इथे लिहिते मी साईड ऑफ रॉम्बस. ही साईड ऑफ रॉम्बस इज इक्वल टू 17 सेंटीमीटर. म्हणून आपण पेरिमीटर काढू शकतो. साईड फाइंड झालेली आहे आपली. पेरिमीटर इज इक्वल टू 68 सेंटीमीटर. लिहा खाली, पेरिमीटर ऑफ रॉम्बस इज 68 centimeter. Thank you students.